नमस्कार मंडळी, कशा आहात? तर आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. कशा आहात? मस्त मजेत ना? मजेतच असाल असं मी अपेक्षा करते. आणि आपण जीवनामध्ये बरेच गुरु असतात. अगदी आपण गर्भामध्ये असतो, आईच्या गर्भामध्ये असतो तेव्हापासून गुरु आपले असतात. आई, बाप, आई वडील आणि डॉक्टर असतात खरे गुरु. तर पहिली गुरु आपण आई म्हणलं जातो, पण आयुष्य जगताना गुरुची खूप गरज असते. गुरुची खूप गरज असते आणि आई ही देवाच्या रूपामध्ये असते. देवाला प्रत्येक घरात जाता येत नाही, म्हणून आई दिलेली असती आपल्याला देवाच्या रूपामध्ये. की जग आपलं एकीकडे आणि सगळं जग आपल्या विरोधात जरी गेलं तरी आई आपली खंबीरपणे साथ देत असती. त्याला आपण म्हणत असतो की पहिली गुरु आई असती. नंतर गुरु शिक्षक असू शकतात, बाबा असू शकतात, फॅमिलीमधले कोणी गुरु असू शकतात, किंवा आई वडील नसणाऱ्यांना अनाथ आश्रम मधले गुरु असू शकतात, किंवा पावलापावली मिळालेले अनेक प्रकारचे गुरु असू शकतात. पण आयुष्यामध्ये जरुरी नाही कायमस्वरूपी गुरु असलं पाहिजे. आयुष्यामध्ये काही काळानंतर किंवा काही काळासाठी जोडीदारही तेवढाच महत्वाचा ठरला जातो. आपण घेतलेले निर्णय म्हणजे आपण जे निर्णय घेतो सगळे ते योग्यच असतात असं काही नाहीये. पण आपण जे निर्णय घेतलेले असतात ते योग्य कसे होतील किंवा त्याला साथ देणारा गुरु नसतो तर तो जोडीदार असतो. तर जोडीदार असणं खूप गरजेचं आहे. समजून घेणारा, समजून सांगणारा. आयुष्यामध्ये माझ्या लग्नानंतर बरेच असे किस्से झालेले आहेत की आम्ही खूप भांडणांचा तांडव केलेला आहे. प्रत्येक फॅमिलीमध्ये भांडणं असे होतातच. पण कित्येक मला तर खूप आठवतात. मी सोशल मीडियावरती व्यक्त नाही होऊ शकत जास्त, पण कित्येक वेळा असे उदाहरणं आहेत की नवऱ्यानं जिथे आई जशी साथ देती तसं माझ्या नवऱ्याने मला साथ दिलेली आहे. मी तिथे विनंती न करता नवऱ्यानं ते कर्तव्य पार पाडलेले आहेत. त्यामुळं मी खूप आभारी आहे आणि धन्य आहे त्या देवाचे. मला आई वडील तर गुरु आहेतच माझे, पण मला पती परमेश्वर हा समजून घेणारा, कधी समजून सांगणारा, कधी ओरडणारा आणि कधी काही न मागता गोष्टी देणारा असा जोडीदार हवा असतो. आणि ह्या जोडीदारासाठी आपण कधी कधी वेळ येते देवाकडे की मला जोडीदार योग्य मिळावा. तसा मी कधी मागितलं असेल देवाकडे तर तसा मला जोडीदार खरंच खूप चांगला मिळालेला आहे. कधी म्हणतात ना की संकटाच्या वेळी पाठ फिरवतात म्हणून, तसंच माझ्या नवऱ्यानं संकटाच्या वेळी कधीच पाठ फिरवलेली नाहीये. त्यामुळे थँक्यू सो मच. तुम्ही मला जोडीदार भेटलात, खूप छान. आणि असंच एकमेकांना साथ देऊयात आणि पुढे जाऊयात. तर तुम्ही मित्रांनो, जर आपलं पार्टनर जोडीदार चुकीचा वाटत असेल तर जोडीदार चुकीचा नसतो. घेतलेले निर्णय चुकीचे असतात किंवा लोक बोलतात किंवा आपल्याला वाटतं ते निर्णय योग्य आहेत हे सिद्ध करून दाखवण्यासाठी आपल्या जोडीदाराला साथ देणं गरजेचं आहे. आणि ती जर साथ मिळाली तर कुठल्याही पाऊलापाऊल निर्णय घेतलेले ते योग्य आहेत व लोक जय जयकार करणारे आहेत. सुरुवातीला कोणी नाव ठेवतो, उद्योगधंदा करा किंवा कुठला जोडीदार निवडा, लोक नावं ठेवायला बसलेलेच असते. तुम्ही एकमेकांना साथ द्या आणि पुढे जगा आणि जगू द्या. पहिली गोष्ट तर इथून चालू करायची आहे, पार्टनर पासून चालू करायची आहे. जगू द्या, साथ देऊन एकमेकांना पुढे जायचं आहे. तर चला, सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल.